काय मंडळी, तुम्ही कधी असे गरमागरम खमंग असे कांद्याच्या पातीचे थालीपीठ घरच्यांना करून खाऊ घातलीत का? नक्की एकदा करून खाऊ घाला. नक्कीच 2च्या जागी 4 खातील. तर मग आता आपण ठेचा तयार करू. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याचा छान जाडसर असा ठेचा तयार करून घ्यायचा. आता आपण थालीपीठाचं पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, पाववाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी बेसन पीठ. तांदळाचं पीठ जास्त वापरू नका. थालीपीठ थंड झाल्यानंतर ते चिवट होतात. तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे. आता अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा धणे आणि 4 ते 5 काळी मिरी खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेतलेले आहेत. ते जरूर घाला. यामुळे थालीपीठाला आणखीनही चव छान येते. आता यामध्ये 1 मोठा कांदा, बारीक चिरलेला, कांद्याची पात भरपूर अशी, त्याचबरोबर तयार ठेचा, हळद, धना पावडर, हिंग आणि यामध्ये आपण जिरा पावडर घालून घेतलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2 चमचे तेल जरूर घाला. आता सर्व साहित्य छान हाताने एकत्र असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये थोडं-थोडं पाणी घालत, जसा आपण भाकरीचा गोळा तयार करतो तसाच हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदमच पाणी घालू नका आणि छान गोळा तयार करून झाल्यानंतर याला 5 मिनिटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता एक कापड ओला करून घ्यायचा, त्यावर पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ छान पातळ असं आपल्याला थापायचं आहे. थालीपीठ जास्त जाड थापायचं नाही, त्यामुळे ते कडक होतात आणि त्याचे तुकडे पडतात. तर थालीपीठ छान पातळ असं थापून झाल्यानंतर मध्यभागी होल करायचं आणि तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे. त्यावर थालीपीठ छान भाजून घ्यायचं. तवा छान गरम करून घ्यायचा आधी. आता हे थालीपीठ दोन्हीही बाजूनी तेल टाकून आपल्याला छान आलटून-पालटून खमंग असं यावर छान सोनेरी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान खमंग थालीपीठ भाजून झाल्यानंतर ते काढून घेणार आहोत. याच पद्धतीने आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर बघा, पाहता-पाहता आपले दोन्ही थालीपीठ तयार करून झालेले आहेत. आता तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर, ठेच्याबरोबर किंवा घरचं साजूक तूप, लोणी जे असेल त्याच्याबरोबर हे थालीपीठ खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर सुद्धा. तर थालीपीठ तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.